मग ह्याला हे काय करतील सगळ्याला ह्या प्रोटॉनने जर ह्या एक्स मायनसला काय केला पूर्णपणे असा घेरून टाकला तर त्याला ते घेऊन जातील आणि त्यामुळे काय होणार हा एक्स मायनस ह्याच्यावर अटॅक करणार नाही. त्यामुळे तुमचं सॉल्व्हंट हे कसं पाहिजे प्रोटीन पाहिजे. आता इथे एक्झाम्पल्स घेतले त्याच्या डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आपण बघूया. कुणाचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जास्त असतो वॉटरचा 80 असतो, तुमचा इथाइल अल्कोहलचा 35 असतो आणि असिटिक ऍसिडचा 5 असतो. हे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंटची व्हॅल्यू म्हणजे काय तर एखाद्या सॉल्व्हंटची पोलार बॉन्ड ब्रेक करण्याची किंवा पोलार बॉन्ड वीक करण्याची कॅपॅसिटी कोणाची कॅपॅसिटी जास्त आहे वॉटरची जास्त असल्यामुळे काय करणार तुम्ही वॉटर हे जास्तीत जास्त सॉल्व्हंट म्हणून वापरताय. समजा तुमचं असिटिक ऍसिड घेतलं आणि तुमचा जर रिएक्शनचा रेट x असेल तर त्याच्याऐवजी इथाइल अल्कोहोल घेतलं तर तोच रेट 4x होईल आणि तोच वॉटर सोबत कशी होईल 1.5 lakhs x. म्हणजे बघा असिटिक ऍसिड सॉल्व्हंट म्हणून तुम्ही वापरू शकता पण त्याच्याऐवजी जर वॉटर सॉल्व्हंट म्हणून वापरलं तर रिएक्शनचा रेट 1.5 लाख पटीने वाढतो. साहजिक आपण कुठल्या सॉल्व्हंट वापरणार आपण वॉटरच हे सॉल्व्हंट म्हणून वापरणार. लक्षात आलं का. आता हे झाले तुमच्या फॅक्टर्स अफेक्टिंग. आता याच्याशी रिलेटेड एक 3 क्वेश्चन्स आपण चांगले अटेम्प्ट करूया की ज्याच्यामध्ये काय होणार आपलं थोडेसे कन्सेप्ट अजून क्लिअर होतील. काय असेल क्वेश्चन असा असू शकतो की एक क्वेश्चन नंबर 1 घेऊया. काय असणार आहे क्वेश्चन तुमचा तर या रिएक्शनचा म्हणजे हा एक कंपाऊंड आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एक स्ट्रक्चर दिलेला आहे. त्या स्ट्रक्चर मध्ये त्याचं हायड्रोलिसिस केलं एक अल्किल आढळलं तर त्याचं हायड्रोलिसिस झालं तर त्याचा मेजर प्रॉडक्ट कोणता असणार हे सांगितलेलं आहे. आता इथं थोडीशी स्टिरियोकेमिस्ट्री आहे. स्टिरियोकेमिस्ट्री काय येणार आहे तर हा कार्बन दिसतोय कसा चिरल कार्बन आणि ज्याच्यामध्ये चिरल कार्बन असतो. आता हा चिरल कार्बन म्हणजे काय याचे 4 व्हॅलेन्सीला 4 ग्रुप्स अटॅच आहेत का बघा. इकडे खाली हायड्रोजन आहे इकडे क्लोरीन आहे इकडे फिनाइल म्हणजे काय बेन्झीन रिंग कोणाला पण अटॅच झाली की C6H5 ला आपण काय म्हणतो फिनाइल म्हणतो आणि हे काय असणार तुमचं CH3 मिथाइल असणार आहे. आता ह्याचं आन्सर शोधायच्या अगोदर आपण काय करायचं मेकॅनिझम बघूया. काय असेल बघा मेकॅनिझम पहिल्या स्टेप मध्ये हा बॉन्ड ब्रेक होणार आहे. हा बॉन्ड म्हणजे काय असेल तुमचं CH3C इकडे फिनाइल रिंग इकडे हायड्रोजन आणि इकडे कोण असेल तुमचा क्लोरीन. तर पहिल्यामध्ये हा बॉन्ड काय होईल तुमचा ब्रेक होईल. तर हा बॉन्ड ब्रेक झाला तर हे काय तुमचं कार्बोकॅटायन तयार होईल. हा कार्बोकॅटायन कसा असणार आहे प्लेनर असणार आहे. कार्बोकॅटायन प्लेनर म्हणजे अगेन इथं असेल का इकडे बघा हा pH इकडे येईल हा CH3 इकडे असेल आणि हा हायड्रोजन इथं असेल. हे एम्प्टी ऑर्बिटल असणार आहे. न्यूक्लिओफाइल आता पुढल्या वेळी अटॅक करताना इथं अटॅक करणार वरून पण आणि खालून पण ते मगाशीच पाहिले आपण. मग हे स्ट्रक्चर तुमचं असं असेल का CH3CH हा कार्बोकॅटायन त्याचं एम्प्टी ऑर्बिटल आणि इकडे तुमचा फिनाइल रिंग. आता इथं 2 पॉसिबिलिटी आहेत नेहमीप्रमाणे 2 पॉसिबिलिटी कोणत्या तर काय जर ज्या बाजूला क्लोरीन होता त्याच बाजूने अटॅक झाला तर काय होणार आहे रिटेन्शन. कुणाचा अटॅक तर तुमच्या न्यूक्लिओफाइलचा अटॅक. न्यूक्लिओफाइलचा अटॅक जर ज्या बाजूला हायड्रोजन आहे त्या बाजूने झाला तर त्याला आपण म्हणतो रिटेन्शन. रिटेन्शन म्हणजे स्ट्रक्चर ऍज इट इज राहतं फक्त OH च्या जागी Cl च्या जागी OH येणार म्हणजे स्ट्रक्चर असंच राहणार आहे. स्ट्रक्चर कसं काढूया आपण CH3C इकडे काय आहे तुमचं फिनाइल इकडे काय आहे H आणि इथं काय आहे तुमचं बरोबर आहे इथं काय आहे तुमचा OH. पण अजून स्ट्रक्चर काय होणार आहे इन्व्हर्जन होणार आहे. स्ट्रक्चरचं इन्व्हर्जन कसं होईल हे स्ट्रक्चर एक्झॅक्टली क्लोरीनच्या या बाजूने कोण येणार आहे तुमचा OH येईल. तर स्ट्रक्चर कसं आहे H इकडे OH इकडे कार्बन इकडे CH3 असेल वरच्या फिनाइलला काही फरक पडणार नाही खालच्या हायड्रोजनला काहीही फरक पडणार नाही. म्हणजे हे स्ट्रक्चर R असेल तर हे R आणि हे S किंवा हे S असेल तर हे S आणि हे R स्ट्रक्चर राहणार आहे. मग इथं स्ट्रक्चर कुठलं तयार झालं कंपाऊंड काय आहे सी दिस इज कॉल्ड ॲज युअर रासेमिक मिक्सचर. इथं रासायनिक मिक्सचर तयार झालं. रासायनिक मिक्सचर मध्ये काय तर एक R आणि एक इक्विमोलर असतं त्यामुळे ऑप्टिकली कसं होणार आहे इनएक्टिव्ह होणार आहे. बारकाईने हे 2 कंपाऊंड्स बघा हे दोन्ही कंपाऊंड्स एकमेकाची मिरर इमेज आहेत का आहेत की हे बघा हे कंपाऊंड आहे ह्याची मिरर इमेज म्हणजे काय फिनाइलला फिनाइल इथे हायड्रोजनला हायड्रोजन इथे वर आहे की हा CH3 इकडच्या बाजूने आलेला आहे आणि हा OH इकडे येईल आलेला आहे. आणि जी 2 कंपाऊंड एकाची मिरर इमेज असते ना ऑप्टिकली ऍक्टिव्ह असतात दॅट इज कॉल्ड ॲज इनॅन्शिओमर्स. याला काय नाव देतो आपण म्हणजे उद्या तुम्हाला असं कंपाऊंड विचारलं की ह्या कंपाऊंड मध्ये जर हायड्रोलिसिस केलं तर कंपाऊंड काय तयार होतील इनॅन्शिओमर तयार होतील. आलं लक्षात. आता इनॅन्शिओमर मध्ये R कुठले आणि S कुठले हे पण बघूया. आता ह्याचं RS कॉन्फिगरेशन कसं ठेवणार तुम्ही ज्याचं मोलिक्युलर मास जास्त आहे त्याचं ॲटॉमिक मास जास्त आहे त्याला प्रायोरिटी आहे. ह्याला 1 फिनाइलला प्रायोरिटी 2 ह्याला 3 1 ला 2 जोडा 2 ला 3 जोडा हे अँटी क्लॉकवाइज होते म्हणजे हे काय तुमचं S आहे. इकडे या आता ह्याच्यापासून जे रिटेन्शनचं प्रोडक्ट आहे रिटेन्शनचं प्रोडक्ट म्हणजे काय CH च्या जागी OH म्हणजे काय झालं बघा
ह्याला प्रायोरिटी 1 द्या, ह्याला प्रायोरिटी 2 द्या, ह्याला प्रायोरिटी 3 द्या. 1 ला 2 जोडा, 2 ला 3 जोडा. हे काय झालं तुमचं एस कॉन्फिगरेशन झालं. म्हणजे स्ट्रक्चर किंवा कॉन्फिगरेशन काय झालं, रिटेन झालं. म्हणजे ऍज इट इज झालं. दिस इज कॉल्ड ॲज रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन. व्हॉट अबाउट दिस? प्रायोरिटी OH ला 1, फिनाइल ला 2, मिथाइल ला 3. 1 ला 2 जोडा, 2 ला 3 जोडा. हे कुठलं झालं तुमचं R. एस R झालं. म्हणजे काय झालं, स्ट्रक्चर इन्व्हर्ट झालं. म्हणजे तुमचं इथं काय झालं, कंप्लीट इन्व्हर्जन झालं. लक्षात आलं का? आणि सी दिस इज द रासायनिक मिक्सचर. ही दोन रासायनिक मिक्सचर मध्ये तयार झालेले प्रोडक्ट एकमेकांचे काय इनॅन्शिओमर्स आहे. आता अजून एक क्वेश्चन आपण काय करूया, अटेम्प्ट करूया. त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगतील की तुम्ही याचं मेजर प्रोडक्ट कोणता आहे हे सांगा. स्ट्रक्चर कसं असेल बघा तुमचं, CD3CH CH3 CH2 Br. आणि याचं जर तुम्ही हायड्रोलिसिस केलं तर तुमचा जो काही मेजर प्रोडक्ट तयार होईल त्या मेजर प्रोडक्टचं नाव सांगा किंवा स्ट्रक्चर. त्याच्याशी रिलेटेड काही ऑप्शन देतील, स्ट्रक्चर देतील, नावं देतील किंवा त्याचे इनॅन्शिओमर तयार होतील की न होतील हे सगळं तुम्हाला विचारलं जाईल. तर काय करूया आपण नेहमीप्रमाणे याचं मेकॅनिझम पहिल्या स्टेप मध्ये काय आहे तुमचं बघा. मेकॅनिझम काय येणार आहे, हा बॉन्ड पहिला ब्रेक होईल. मी असं लिहून घेतो. इथं काय आलं तुमचं CD3CH CH3 CH2Br. पहिल्या स्टेप मध्ये हा बॉन्ड आपला ब्रेक होणार आहे नेहमीप्रमाणे. इथं कार्बोकॅटायन काय राहील तुमचं CD3CH CH3. आता मात्र मी हा H हायड्रोजन इथं खाली लिहितो. इथं काय राहील तुमचं CH2 मायनस Br मायनस निघून गेला. म्हणजे Br मायनस निघालेला आहे म्हणून कार्बोकॅटायन तयार झाला. आता जो काय OH मायनस इथं ह्याच्यावर अटॅक करेल का, नाही करणार. का तर इथं रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी आहे. रिअरेंजमेंटची पॉसिबिलिटी म्हणजे काय, हा H मायनस जर ह्याला येऊन अटॅच झाला तर इथं टर्शरी कार्बोकॅटायन तयार होण्याचे चान्सेस आहेत. म्हणजे इथं काय होणार तुमचं 1,2 हायड्राइड शिफ्ट होईल. आणि इथं 1,2 हायड्राइड शिफ्ट झाल्यामुळे हा H मायनस ह्याला अटॅच झाला तर कार्बोकॅटायन इथं तयार तुमचं स्ट्रक्चर काय आहे CD3CH3 CH3. हा तुमचा कार्बोकॅटायन तयार होईल. आणि ह्या कार्बोकॅटायनवर मग तुमचा OH मायनस काय करणार, अटॅक करणार. मग सेकंड स्टेप मध्ये काय होईल, ही झाली पहिली स्टेप, ही सेकंड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय, हा कार्बोकॅटायन नेहमीप्रमाणे. मग आपण काय करूया कार्बोकॅटायन साठी सॉरी एक काम करूया, इथं आपण पीएच घेऊया, फिनाइल रिंग घेऊया. का फिनाइल रिंग घेऊया तर जोपर्यंत तुमचा असिमेट्रिक कार्बन ॲटम असणार नाही तोपर्यंत तुमच्यामध्ये ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी किंवा स्टिरियोकेमिस्ट्री आपल्याला डिस्कस करता येणार नाही. आता इथं काय हा असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे. मग आता काय होणार तुमचा हा कार्बोकॅटायन तयार होताना इकडे आपण काय लिहूया पीएच लिहूया, इकडे CD3 लिहूया, बरोबर आहे का बघा, आणि इकडे CH3 येणार आहे. हा कार्बोकॅटायन प्लस म्हणजे ह्याचे हे दोन ह्याचे एक ऑर्बिटल रिकामा होणार. आता याच्यावर कोण अटॅक करणार, न्यूक्लिओफाइल अटॅक करणार. साहजिक आहे न्यूक्लिओफाइल अटॅक करताना वरून किंवा खालून, अगेन रिटेन्शन, अगेन काय तुमचं इन्व्हर्जन. समजा ज्या बाजूला Br आहे त्याच बाजूला जर हा आला तर काय होणार तुमचं रिटेन्शन. रिटेन्शन म्हणजे काय, कशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार होईल बघा, दोन स्ट्रक्चर्स तयार होतील अशी, रिटेन्शनचं एक आणि इन्व्हर्जनचं एक तयार होणार आहे. कसं होईल, इथं वर फिनाइल रिंग असेल, इकडे काय असेल तुमचं CD3, इकडे H असेल, CH3 असेल आणि इकडे काय असेल तुमचं OH असेल. दुसरं स्ट्रक्चर कसं तयार होईल, हा OH इकडे येईल, हे काय असेल तुमचं CD3 इकडे असेल, इकडे फिनाइल असेल आणि हा CH3 ऍज इट इज असेल. जर हे तुम्हाला स्ट्रक्चर काढायचं म्हटलं तर हे R की S आहे पहिल्यांदा बघायचं असेल तर काय करूया, वर फिनाइल रिंग लिहायचे, नंतर इकडे कसं असेल तुमचं CD3 असेल, इकडे H असेल आणि इकडे CH2Br असेल. प्रायोरिटी देऊया का आपण, प्रायोरिटी द्यायची म्हणले तर कसं होईल, हे R की S आहे पहिल्यांदा ठरवू, मग त्याच्यानुसार हे रिटेन्शन असेल तर ते R झालं की S झालं, आणि हे इन्व्हर्जन आहे ते R झालं की S झालं, हे नंतर बघूया. हे बघा प्रायोरिटी देते, इथं कार्बन आहे, इथं कार्बन आहे, पण हा कार्बन Br ला अटॅच आहे. साहजिक आहे प्रायोरिटी ह्याला 1 येईल, ह्याला 2 येईल आणि ह्याला 3 येईल. मग 1 ला 2 जोडा, 2 ला 3 जोडा, हे काय झालं तुमचं S कॉन्फिगरेशन झालं. इथे काय होणार, ऑक्सिजनला पहिली प्रायोरिटी, पीएच ला दुसरी, CD3 ला तिसरी, म्हणजे हे काय झालं S कॉन्फिगरेशन झालं. इकडे ऑक्सिजनला 1, पीएच ला 2, पीएच म्हणजे कोण फिनाइल, CD3 ला 3, म्हणजे हे काय झालं तुमचं R झालं.
हे बघा एस कॉन्फिगरेशनची एस राहिलं म्हणजे रिटेन्शन ऍज इट इज स्ट्रक्चर राहिलं, एस आर झालं म्हणजे काय झालं इन्व्हर्जन, म्हणजे स्ट्रक्चर पूर्णपणे अपोजिट झालं. लक्षात आलं का? आता अजून एक क्वेश्चन असा घेऊया की ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारता येईल की दिलेला प्रोडक्ट कसा किंवा दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये जर तुमचं हायड्रोलिसिस केलं अल्किल राहायचं तर त्याचा प्रोडक्ट कोणता तयार होईल हे तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर स्ट्रक्चर कसं असेल पाहूया. क्वेश्चन नंबर 3 असेल बघा, इकडे हायड्रोजन असेल, इकडे हायड्रोजन असेल, इकडे CS3 असेल, इकडे फिनाइल रिंग असेल, इकडे काय असेल जस्ट मिनिट, इथं CD3 असणार आहे का, वॉटर मधल्या हायड्रोजनचा आयसोटोप असणार आहे, आणि इथं तुमचा क्लोरीन असेल, आणि याचं हायड्रोलिसिस केलं तर मेजर प्रोडक्ट कसा असेल हे तुम्हाला विचारलेलं असेल. मग आता काय करूया आपण, ह्याचं पहिल्यांदा काय करूया, इन्व्हर्जन झालं. इन्व्हर्जन म्हणजे डायरेक्ट आता इन्व्हर्जन लिहूया का, इन्व्हर्जन म्हणजे इथं OH येणार, इथं जर OH आला तर स्ट्रक्चर कसं राहील, बाकीच्या कुठल्याही ग्रुपला काहीही फरक पडणार नाही. तर फिनाइल इथं मात्र OH येईल आणि इथं H येईल, आणि रिटेन्शन सॉरी हे झालं रिटेन्शन, CH च्या जागी OH आला. तर इन्व्हर्जन म्हणजे होणार काय, स्ट्रक्चर एक्झॅक्टली अपोजिट होईल, हा क्लोरीनच्या जागी फिनाइल इकडे येईल आणि OH इकडे येणार, म्हणजे स्ट्रक्चर तुमचं काय होईल, बाकीच्या ग्रुप्सला काही परिणाम होणार नाही. हे काय आहे तुमचं CD3, इकडे OH इकडे फिनाइल आणि इकडे तुमचा हायड्रोजन ऍज इट इज राहील. आता या स्ट्रक्चर मध्ये काय चेंज आहे, इथं 2 असिमेट्रिक कार्बन ऍटम आहेत. आतापर्यंत 2 क्वेश्चन बघितले ज्याच्यामध्ये एक असिमेट्रिक कार्बन ऍटम होता, ह्याच्यामध्ये तुमचे किती आहेत, 2 असिमेट्रिक कार्बन ऍटम. आता 2 असिमेट्रिक कार्बन ऍटम असेल तर दोन्हीचं RS कॉन्फिगरेशन आपल्याला बघावं लागेल. आता ह्याच्यामध्ये RS कॉन्फिगरेशन कसं ठरवायचं बघा, त्याला ह्याच्यामध्ये पहिले 1 नंबरला कसं आहे, 1 2 नाही. आता आपल्याला काय करावं लागेल, इथं या कार्बनला कार्बन 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 अटॅच, ह्या कार्बनला इकडे फिनाइल आणि क्लोरीन अटॅच, तुम्ही याला 1 नंबर दिला, CD3 ला 2 आणि CH3 ला 3, म्हणजे हे काय झालं तुमचं R कॉन्फिगरेशन झालं. त्याच्यामध्ये कसं क्लोरीनला 1, PH ला 2, ह्या कार्बनला 3 दिला, तर काय होणार, हे सुद्धा तुमचं R कॉन्फिगरेशन होणार. दोन्ही कार्बन म्हणजे चिरल कार्बन कुठले आहेत, R कॉन्फिगरेशनचे आहेत. इथं काय झालेलं आहे बघा, इथं ह्या कार्बन वरचं काय करूया आपण, R की S कसं कन्सिडर करणार, ह्याला 1 देऊया, ह्याला 2 दिलं, ह्याला 3, म्हणजे हा कसा राहिला तुमचा R. व्हॉट अबाउट दिस, 1 2 आणि ह्याला 3 दिला, तर हे सुद्धा काय झालं तुमचं R झालं, R झालं. हा कार्बन आहे तसंच आहे, म्हणजे ह्याच्यात काहीच फरक पडला नाही R, मात्र इथं कसं झालं 1 2 3, इथं मात्र काय झालेलं आहे, S झालेलं आहे. म्हणजे तुमचं RR जे होतं त्याचं कन्वर्जन 2 मध्ये झालं, कसं RR अँड RS. हे तर रिटेन्शन आहे, म्हणजे इथं स्ट्रक्चर रिटेन झालं, RR चं RR झालं. इथं इन्व्हर्जन झालं का, RR चं SS झालं असतं तर त्याला आपण काय म्हणालो असतो, इन्व्हर्जन म्हणालो असतो. पण इथं कम्प्लीट इन्व्हर्जन झालेलं नाही, म्हणजे तुमच्या अल्किल हॅलाइडमध्ये जर एकापेक्षा जास्त असिमेट्रिक कार्बन ऍटम असतील तर त्याच्यामध्ये कम्प्लीट इन्व्हर्जन होणार नाही. कम्प्लीट इन्व्हर्जन जोपर्यंत होत नाही एका कंपाऊंडचं तोपर्यंत त्याचं रॅसिमायझेशन होणार नाही. म्हणजे रॅसिमायझेशन होण्यासाठी काय पाहिजे, तुमच्याकडे चिरल कार्बन ऍटम पाहिजे, परंतु किती, किमान एकच पाहिजे, किमान एक नाही एकच पाहिजे. एकापेक्षा जास्त चिरल कार्बन ऍटम असतील तर तुमच्यामध्ये रॅसिमायझेशन होणार नाही. हे पॉइंट क्लिअर झाले का. चलो आता याच्याशी रिलेटेड जे काही नोट्स लिहून दिले ते सगळ्या बघून घ्या, आणि इथं आपला SN1 हा क्रायटेरिया पूर्णपणे काय होतो, कंप्लीट होतो. नेक्स्ट व्हिडिओ पासून आपण SN2 ला सुरुवात करणार. ओके, थँक्यू.